100हून जास्त नगरसेवक आहेत. 11च्या आसपास आमदार असताना पुण्यातल्या अपघात प्रकरणात इतर लोकप्रतिनिधी मात्र मवाळ का, असा प्रश्न उभा राहतोय. सामान्य पुणेकरांनी आमदार रवींद्र धंगेकरांनी सुरू केलेल्या या पाठपुराव्याचं कौतुक केलंय. पाहूयात. रईसजादा दारूच्या नशेत 2 जीव चिरडतो. बिल्डर पुत्रासाठी यंत्रणाही तितक्याच बेदरकारपणे नियम तोडवते. 2 मृत्यूंचं प्रायश्चित म्हणून बाल न्यायालय 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावून आरोपीला सोडतं. हा सगळा प्रकार 19 मेच्या रात्री 2:30 ते दुपारच्या 5 दरम्यान घडतो. दुसऱ्या दिवशी 20 तारखेला देशात 5व्या टप्प्याच्या मतदानात यंत्रणा व्यस्त असते. निवडणुकांच्या धामधुमीत व्यवस्थेने प्रकरण पचवल्याचं वाटत असतानाच पुण्यातून संताप उमटतो. त्या संतापाचा चेहरा बनताय सामान्य पुणेकर, आणि दुसरे म्हणजे रवींद्र धंगेकर. तुम्ही काय स्वतःला शहाणे समजता काय? उद्ध्वस्त केलं पुन्हा तुम्हाला लाज कशी वाटत नाही? बरं म्हणताय खोटं. बिल्डर पुत्राविरोधात ज्या ज्या तकलादू बाबी मांडल्या गेल्या त्या प्रत्येकाचा फोलपणा पुणेकर आणि धंगेकरांच्या आंदोलनामुळे समोर आला. त्या रात्री इतका भीषण अपघात कंट्रोल रूमला का कळवला गेला नाही, या धंगेकरांच्या प्रश्नानं पोलिसांच्या हेतूवर शंका उभी केली. एक आमदार रात्री 2:30ला पोलीस चौकीत का गेला? धंगेकरांच्या या आरोपानं केसच्या दुसऱ्या पैलूवर चर्चा झाली. जामिनाचा मार्ग मोकळा करणारं कलम 304A का लावलं, या आक्षेपानं धंगेकरांनी पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या मांडला. स्वतः गृहमंत्र्यांना तातडीनं पुण्यात यावं लागलं आणि आधी सारवासारव करणाऱ्या पोलिसांना नंतर 2 पोलीस अधिकारी, 2 डॉक्टरांना अटक करावी लागली. बिल्डर लॉबी आणि राजकारण्यांचं सख्य महाराष्ट्राला नवं नाही. त्यात पुण्यात राजकारण करून बिल्डरांशी पंगा घेणं म्हणजे पाण्यात राहून माशाशी वैर पत्करण्यासारखं आहे. पण लोकसभा निवडणूक होऊन सुद्धा धंगेकर आंदोलनात उतरले, ज्याला सामान्य पुणेकरांनीही साथ दिली. एका माणसाने पूर्ण सिस्टीम हलवून टाकली. 100 नगरसेवक, 5 आमदार, 2 खासदार असताना देखील कोणी ह्या विषयात कोणी लक्ष नाही देते, पण ते एकटे सगळ्यांना उरून पुरलेत. सोडणार बी नाही कोणाला. एकटा माणूस चिकार झाला. ह्यांचे किती आले ना तरी तो एकटा पूर्ण आहे. आम्ही दंगेकरच्या बाजूनेच आहे, सत्याच्या बाजूने आहे. लोकांचा एक असंतोष असतो, त्याला फक्त कोणीतरी एक नेता हवा असतो. तसा नेता आता पुणेकरांना भेटलेला आहे. पुणे शहराची वाताहत आपण डोळ्यांनी बघितलेली आणि तो स्पेस जो निर्माण झाला तो धंगेकरांनी भरून काढला. तो जनतेतला माणूस आहे ना, त्यामुळं ते आवाज उठवतात. आता बाकीचे का उठवत नाही, आता हे ते प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. अखेरपणे वाट लागली, ट्रॅफिक जाम, सगळं रोड खड्डे, रस्ते बेकार सगळे. धंगेकर एक नंबर माणूस आहे. माझा स्वतःचा पर्सनल अनुभव आहे. रवी धंगेकर हे अतिशय सामान्य माणसातल्या तळागाळातल्या लोकांना मदत करणारे नेते आहेत. आतापर्यंत जे एवढे पब वगैरे जे चालू आहेत, 1:30 वाजेपर्यंत परवानगी दिलेत, हे सर्व चुकीचेच आहे ना. पुणे शहरात 1-2 नव्हे तर तब्बल 11 आमदार आहेत. मात्र दारू, ड्रग्ज, पब आणि पोलिसांच्या गैरकारभाराविरोधात धंगेकर वगळता इतर कुणीही हिरिरीनं सहभाग घेताना दिसलं नाही. पुण्यातील ड्रग्ज, गांजा, पहाटेपर्यंत चालणाऱ्या पब्सला कुणाचा आशीर्वाद आहे, यावरून यंत्रणेला जेरीस आणलं. याआधी ससूनमधल्या ललित पाटील ड्रग्ज प्रकरणातही पोलिसांची अशीच ढिलाई समोर आली. पोलीस चौकीसमोरच तरुणीवर होणारा हल्ला, भर दिवसा गोळीबार, कोयता गँगची दहशत, विद्यापीठात गांजा सापडल्याचा आरोप, पहाटेपर्यंत चालणारे पब बार, अल्पवयीन मुलांना सर्रासपणे दिली जाणारी दारू, पुण्याच्या टेकड्यांवर ड्रग्जनं बेधुंद अवस्थेत पडलेल्या 10वी-12वीच्या मुली, ससून रुग्णालयामधूनच चाललेलं ड्रग्ज रॅकेट, या साऱ्यांमुळे पुण्यासहित शिक्षणासाठी बाहेरून आलेल्या तरुणांचेही पालक चिंता व्यक्त करतात. त्यांचा आवाज एका जेमतेम देहाच्या 2 व्हीलरनं फिरणाऱ्या आमदारानं ते सुद्धा निवडणूक झाल्यानंतर लावून धरला. याबद्दल सामान्यांमध्ये समाधान आहे.
11 आमदारांच्या पुण्यात फक्त एकानंही मनावर घेतलं तर व्यवस्था नेटानं कामाला लागते. त्याचा पुरावा म्हणजे कल्याणी नगर अपघातानंतर रात्री कडेकोट पहारा देणाऱ्या पोलिसांचा हा व्हायरल व्हिडिओ. उद्ध्वस्त केलं पुन्हा तुम्हाला लाज कशी वाटत नाही. प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.